बऱ्याचदा मंदिरामध्ये भंडारा असला की प्रसादाला लापशी बनवली जाते. तर आज अगदी तशीच साजूक तुपातली रसरशीत आणि दाणांदाणा फुललेली गुळाची पौष्टिक लापशी, तेही फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये आणि योग्य प्रमाण घेऊन कशी बनवावी, तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. लापशी बनवण्यासाठी इथे आपल्याला सुरुवातीला लागणार आहे अर्धी वाटी साजूक तूप. तूप छान विरघळलं की आपण त्यामध्ये काजू आणि मनुके छान खरपूस असे तळून घेणार आहोत. त्याने लापशीला खूप छान असा स्वाद येतो आणि याला खूप छान असा रंगसुद्धा येतो. तर मग आता हे छान असे तळलेले काजू आणि मनुके आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि आता त्यामध्ये आपण 1 वाटी लापशीसाठी लागणारा जो गव्हाचा भरडा आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, आपण याला रवा म्हणूयात. ह्या लापशीसाठी असणारा जो रवा आहे तो एकदम छान स्वच्छ असा नेसलेला आहे. मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याही दुकानमध्ये हा इझिली अवेलेबल होतो. तर आता हा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. लापशीसाठी लागणारा जो रवा आहे म्हणजेच भरडा, हा सुरुवातीला भाजत असताना हा पूर्णपणे तूप शोषून घेतो आणि आपण याला जसं भाजत जातो तसं हा तूप सोडायला लागतो. हा रवा भाजत असताना शक्यतो गॅस हा मध्यम किंवा कमीच ठेवा, म्हणजे छान खरपूस असा हा रवा भाजला जाईल. तर आपण इथे बघू शकतो, हा जो भरडा आहे तो छान असा फुटलेला आहे. हा पांढरा शुभ्र असा दिसत आहे. आता याला छान गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत, म्हणजे हा तूप छान असा सोडायला सुरुवात करेल. तर तुम्ही इथे बघू शकता, भरपूर असे आणि तूप सोडलेलं आहे, म्हणजे आपल्या ह्या रव्याला बरोबर असं तूप इथे झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये साखर किंवा गूळ घालून घ्यायचा आहे. तर इथे मी गूळ घालणार आहे. तर इथे 1 वाटी लापशीसाठी आपल्याला 1.5 वाटी गूळ घालायचा आहे. तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता. पण गोड जर म्हटलं किंवा लापशी जर म्हटली तर थोडी गोडसर हवी, तर त्यासाठी आपल्याला हे प्रपोर्शन हवंच. तर आता आपल्याला हा गूळ या लापशीमध्ये, ह्या रव्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा. मिक्स करत असताना गॅस कमीच ठेवा, म्हणजे कमी गॅसवरती हा गूळ पटकन असा मेल्ट होईल आणि हा रव्याला छान असा कलर येईल. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी घालत असताना पाणी गरम करून घालायचे. आता पाणी किती घालायचे, तर तर 1 वाटी रव्यासाठी इथे आपल्याला 4 वाटी पाणी लागणार आहे. हे अगदी बरोबर असं हे माप आहे. पाणी घालत असताना आपण पाणी गरम करून का घालतो, तर लापशी ही पटकन शिजण्यासाठी, आपला वेळ वाचण्यासाठी आपण यामध्ये गरम करून पाणी घालणार आहोत. म्हणजे पटकन शिजेल आणि पटकन अशी आपली लापशी इथे तयार होईल. तर आता आपल्याला ह्या लापशीला उकळ आलेला आहे आणि आपण आता यामध्ये वेलची घालून गॅस कमी करून यावरती झाकण ठेवून छान ही लापशी 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजवून घेणार आहोत. कमी गॅसवरती फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये ही लापशी शिजून तयार होते. तुम्हाला कुकर लावायचं सुद्धा काम पडत नाही, एवढी झटपट अशी ही लापशी बनते. 5 ते 7 मिनिटानंतर जर तुम्ही बघितलं तर आपली परफेक्ट अशी ती लापशी तयार झालेली आहे. आता तुम्ही ते गॅस बंद करा आणि मस्त असं त्यावरती काजू मनुके घालून घ्या आणि ही गरमागरम अशी लापशी ते सर्व करा. खायला खूप छान अशी लागते. अगदी पौष्टिक अशी ही लापशी आहे, साजूक तुपातली आहे आणि फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार होणारी आहे. तर कोणीही बनवू शकतं. तुम्ही नाश्त्यासाठी बनवा, घरामध्ये गोड जेवण बनवायचं त्यासोबत बनवा किंवा प्रसादाला म्हणून बनवायचं असेल तर तरीही बनवू शकता. खूप छान अशी बनते, त्यामुळे एकदा ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा, कमेंट करा आणि जर तुम्हाला माझे ही व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.